महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कामगिरीचा सन्मान करणारा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन. प्रभूची भक्ती आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांनी लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांनी लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. स्वातंत्र्यासाठी
सिद्धार्थ पाटील खूपच छान. भारतातील पहिली महिला IPS कोण होती? किरण बेदी. बरोबर. भारताची कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? दोन मिनिटं. गान कोकिळा नाहीये, कोकिळा आहे फक्त. लता मंगेशकर. गान कोकिळा नाहीये, कोकिळा आहे फक्त. सचिन नाईक. बरोबर आहे. महिलांच्या विषयी गुणगौरव केला, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की या शाळेतून, या शाळेच्या भूमीतून किती महिला यशस्वी झाल्या? मला अभिमान आहे, सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात कमी वयात अर्जुन पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी अदिती स्वामी या शाळेतून शिकली. पहिली मेट्रो चालक अपूर्वा अलाटकर, ती सुद्धा या शाळेत शिकली. शिवछत्रपती पुरस्कार आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू वेटलिफ्टिंगची उज्ज्वला माने, ज्या आता पुणे येथे, पुणे बालेवाडी येथे कोचिंगचं काम करतात, शिवछत्रपती पुरस्कार आहे ती या शाळेत. माया पवार, ज्या मलखांबच्या शिवछत्रपती पुरस्कार आहे त्या सुद्धा या शाळेत. आता त्या परळी खोऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मल्लखांबाचं प्रशिक्षण देतात. त्या माया पवार मोहिते त्या या शाळेत. विद्यार्थ्यांना आतापर्यंत या शाळेच्या प्रांगणातून मयुरी देवळे, संस्कृती देवकर,
प्राजक्ता साळुंखे, वैष्णवी पवार, शुभदा बर्गे, त्याचप्रमाणे ढोले, बामणे आणि जाधव यांसारख्या राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडियाला मेडल मिळवणाऱ्या खेळाडू या शाळेतले संस्कृती देवकर हिनं 103% मार्क पाडून शाळेत इतिहास घडवला, ती सुद्धा याच शाळेत. सर्वांना माहीत असलं पाहिजे की या भूमीतून अनेक महिला यांनी आपल्या शाळेचं, देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. या सर्व महिलांना, या शाळेच्या भगिनींना पुन्हा एकदा मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. 8 मार्च जागतिक महिला दिन हा काल रविवार सुट्टी असल्यामुळं आपण आज साजरा करतोय. प्रथमतः मी आपल्या शाळेतील सर्व शिक्षिका, विद्यार्थी यांना सर्वांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आता आपण पाहिलं की हा सन्मान आहे तो एक दिवसाचा आहे का नाहीये, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की यामध्ये नेहमी सातत्य राखलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या कर्तृत्वाला ते आपण काय केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे. की महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यामुळे कार्यरत आहे. आता आपल्या शाळेची विद्यार्थी की मेट्रो पायलट अपूर्वा गलाटकर, त्यानंतर इंटरनॅशनल आर्चरी प्लेयर अर्जुन पुरस्कार अदिती स्वामी, अशा अनेक असंख्य अशा महिला यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं जे स्थान आहे ते उंचावलेलं आहे.